नवीन रेल्वे स्थानकाच्या कामामध्ये प्रगती आहे. रेल्वेचं जे नवीन स्टेशनचं काम आहे रेल्वे करणार आहे, परंतु पूर्वी ठरल्याप्रमाणे ठाणे महानगरपालिका जवळजवळ 256 करोडचा प्रस्ताव होता. लेट झाल्यामुळे तो वाढलेला आहे. जवळजवळ 300 करोडच्या वरती जो काही खर्च येणार आहे तो यापूर्वी स्मार्ट सिटीच्या अंतर्गत ठाणे महानगरपालिका करणार होती. कोविड परिस्थितीनंतर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे सर्वच ठिकाणी. त्यामुळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे गटनेते श्रीकांतजी शिंदे आणि मी स्वतः रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे आम्ही मागणी केली की जो काही रेल्वेचा नवीन स्टेशन करता येणारा जो जवळजवळ 300 करोडच्या पर्यंत जो खर्च येणार आहे तो रेल्वेनी करावा. गेले वर्ष दीड वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. अश्विनी वैष्णवजींनी याला मान्यता दिलेली आहे तो खर्च रेल्वेने करण्याला. त्यांनी स्वतः एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांतजी असतील, मला स्वतः फोन करून या गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि एक प्रोसिजर आहे. त्यांनी स्वतः तत्वत्या मान्यता देऊन रेल्वे बोर्डाकडे हा विषय पाठवलेला आहे आणि लवकरच रेल्वे बोर्डाच्या मान्यतेचं पत्र ठाणे महानगरपालिकेला येईल आणि त्या कामाला सुरुवात होईल. पाहिलं तर आजूबाजूचा परिसर आहे, मेंटल हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी देखील लोकांना स्थलांतर केलं जाणार का आणि सुसज्ज असं स्थलांतराचा जो विषय आहे तो महानगरपालिकेने ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यांना चांगली घरं जवळपास देण्याचे घरं सुद्धा आम्ही सिलेक्ट केलेली आहे. जी काही सुरुवातीच्या काळामध्ये जी काही निर्वासित त्या ठिकाणी होणार आहेत त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीची जवळपासच्या एरियामध्ये आम्ही ती घरं देणार आहोत आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे एसआरए होईल त्यावेळी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सामावून घेण्याची माझी स्वतःची मागणी आहे आणि आम्ही ती सामावून घेऊ. तर मुलुंड आणि ठाणे आणि मध्ये असणारा वागळे पट्टा यांना किती फायदा होणार आणि मोठ्या हा संख्येने पूर्ण शहराकरता फायदा आहे. मुलुंडला फायदा, ठाणा स्टेशनवरती जो लोड होतो, लाखो लोक जो रोजचा रोज प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करत असतात त्यामुळे गर्दी डिवाइड होईल आणि त्याचा फायदा ठाणेकर नागरिकांना त्याचबरोबर मुलुंड असतील आजूबाजूच्या परिसरातील लोकांना नक्कीच होणार आहे. ठाण्याचा जे स्टेशनचा पुनर्विकास जो आहे त्याचं देखील काम अजूनही सुरू झालेलं नाहीये. ते काम नाही, ठाण्याच्या पुनर्विकासाचं सुद्धा टप्प्याटप्प्याने काम सुरू आहे. एकाच वेळी सर्व कामं करता येत नाहीये. पूर्ण लोड आहे. 15-15, 20-20 लाख दिवसाला प्रवासी त्या ठिकाणी काम करत असतात. यार्डला आता जागा नाहीये आणि रात्रीचं जे काय 2-4 तास जे मिळतात त्याच्यामध्ये ते काम करावं लागतं. सर्व वाहतूक बंद करून काम नाही करता येत आहे. त्यामुळे थोडा वेळ लागतोय, परंतु तुम्ही पाहिलं असेल पूर्वीच्या स्टेशन आणि आताच्या स्टेशनमध्ये खूप मोठा फरक आहे, बदल आहे. धीम्या धीम्या पद्धतीने, संथगतीने म्हणता येणार नाही, कारण सुरक्षितेच्या दृष्टीने जे रात्रीचे जे काही 4-5 तास मिळतात त्याच्यामध्ये ते काम करावं लागतं आणि काम सुरू आहे. काय वाटतं येणाऱ्या काळात यासाठी संदर्भात श्रेयवादाची देखील लढाई होऊ शकते? बघा, श्रेयवादाची लढाई नाही, तुमच्या समोर आहे सगळ्या गोष्टी. अश्विनी वैष्णवजी असतील, त्यांनी स्वतः या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पाठपुरावा केलेला आहे. यावेळी पूर्वी हे काम महापालिकेला पैसे देणार अशा पद्धतीने महापालिकेने पत्र होतं, महापालिकेने ते मान्य केलं होतं. परंतु आता रेल्वे ही मागणी मी प्रथम स्वतः केली. एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांतजी आमच्या समवेत आहेत. हे श्रेयवादाची लढाई नाहीये. ज्यांना कोणाला श्रेय घ्यायचे ते घ्या, परंतु खऱ्या अर्थाने पूर्वी आणि आतामध्ये जो काय बदल आहे तो आपण पाहताय. 2019 पर्यंत पूर्ण काम होण्याची शक्यता काम नक्कीच पूर्ण होईल आणि हा जो काही प्रस्ताव आहे शिवसेनेचा महापौर असताना आणि शिवसेनेची सत्ता असताना, शिवसेनेचे खासदार असताना हा प्रकल्प आम्ही हातात घेतलेला आणि खऱ्या अर्थाने गती देण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. तर नवीन रेल्वे स्थानकाचा जो फायदा आहे तो घोडबंदर पट्ट्यातील लोकांना सगळ्या लोकांना, पूर्ण ठाणेकरांना नवीन रेल्वे स्टेशनचा फायदा होणार आहे. घोडबंदर असेल, वागळे इस्टेट असेल, माजिवडा असेल, मुलुंड असेल, या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे.